Yes, very good morning, friends. We started with depreciation few days ago. In depreciation, we first of all started with method number one, which is called fixed installment method or original cost method or straight line method. FIM, OCM or SLM. ओके, FIM, OCM or SLM असंही म्हणतो आपण. फिक्स्ड installment method, original cost method and straight line method. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर रेट ऑफ डेप्रिशिएशन जे आहे, you should use that rate of depreciation on original cost. Okay, 10% of original cost, 15% of original cost. मग मला सांगा, suppose there is equipment or furniture or machinery or any fixed asset of 1 lakh and depreciation rate is 10% per annum. Can you please tell me the depreciation for 1 year? Can you please tell me the depreciation for 1 year? 10% per annum. That means unit place 0 गेलं. 10,000 per annum is the depreciation amount. प्रत्येक वेळेस डोंट यू थिंक तुम्ही 10,000 लेस करणार आहे? लेस 10,000 फॉर फर्स्ट इयर 90,000 होणार. लेस 10,000 फॉर सेकंड इयर 80,000 होणार. मग असं करून आय थिंक तुम्हाला कळत आहे 10th इयर मध्ये काय होणार आहे? 10,000 मायनस 10,000 0. कळालं का हो तुम्हाला? असं जर मी 10,000 लेस करत गेलो तर शेवटी त्याचं व्हॅल्यू 0 होणार आहे. हा, किंवा काही ऍसेट मध्ये स्क्रॅप व्हॅल्यू राहत असते. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय असतं? ऍसेट पूर्णपणे आपण यूज केलो समजा. ओके, जस्ट लाईक बाईक. तुम्हाला बाईक माहित असेल, घरी तुमच्या ऍक्टिवा असणार, ऍक्सेस, ज्युपिटर, हिरोची बाईक, हिरो, होंडा, शाईन वगैरे काहीतरी असं बाईक असणार आहे. मग बाईकचं तुम्हाला जर माहित नसेल तर आज पप्पांना तुम्ही सांगा 15 इयर्स चालतं ते. ओके, मोर दॅन 15 इयर्स यूज करणं बाईक अलाउड नाहीये. दॅट इज नॉट अलाउड. जर 15 इयर्स झाले असतील तर बाईक यूज करायला नाही पाहिजे. ओके, जर तुम्हाला पकडलं तर घेऊन जातात तुम्हाला आणि बाईक दोन्हीला. ओके, हा, मग ते बाईकचं व्हॅल्यू 15 इयर्स पर्यंत आपण डेप्रिशिएट केलं समजा, फिक्स्ड ॲसेट आहे बाईकवर. मग शेवटी थोडंसं व्हॅल्यू राहतंय त्याचं 1,500 ऑर 2,000. एक एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. मग हे व्हॅल्यू कशाचं आहे? स्क्रॅपचं आहे. आता समजा तुम्ही 15 इयर्स यूज केलात बाईक, शाईन, ओके, होंडा शाईन, किंवा तुम्हाला जे आवडते ते बाईक घ्या. मग शेवटी तुम्ही स्क्रॅप तर करू शकता ना हो ते. समजतंय का? म्हणजे त्याचे काही पार्ट्स असतात जे लोखंड वगैरे घेतात बघा, त्यांनी घेतात. ते येत असतात बघा, तेलचे डब्बे, ऑइलचे डब्बे असतात ना मोठे-मोठे, ते घेतात ते. असं गाडीचे जे पार्ट वगैरे असतात, लोखंड असेल त्याच्यामध्ये, ते घेतात ते. कळालं का तुम्हाला? मग स्क्रॅपचे पैसे मिळतात ना आपल्याला. मी ते बाईक विकत नाहीये, बट स्क्रॅप म्हणून कोणाला दिलं समजा, तरी त्याचे मला ₹1000, ₹1500, 2000 मिळणार आहेत. आय होप यू आर गेटिंग मी. ते स्क्रॅप म्हणून जरी विकलो मी, ओके, तरी त्याचं थोडंसं व्हॅल्यू शेवटी मिळणार आहे ॲट द एंड ऑफ हिज लाईफ, ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ. म्हणजे फिक्स्ड असेटचं लाईफ जरी संपलेलं असेल, शेवटी थोडंसं व्हॅल्यू मिळत असते, काही पैसे मिळत असतात. त्याला आपण स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो. सर तुम्ही हे का सांगताय? नाही, विषय ऍक्च्युअली जायचं नव्हतं, बट मला काय सांगायचं होतं बघा, इथं डेप्रिशिएशन फॉर 1 इयर हे 10,000 कॉन्स्टंट आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
फॉर 1 इयर अमाऊंट कॉन्स्टंट आहे फर्स्ट मेथड मध्ये, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड और ओरिजिनल कॉस्ट मेथड और स्टेट लाइन मेथड. अमाऊंट कॉस्ट कॉन्स्टंट आहे फॉर 1 इयर. हे तुम्हाला कळतंय का? अमाऊंट कॉन्स्टंट दिसतंय का बघा, 10,000 10,000 10,000. Because we calculate that on original cost, 10% of original cost, 15% of original cost. So original cost same राहणार आहे. It will not change. So depreciation will not change for 1 year. पर्टिक्युलर मंथ साठी काढला तुम्ही काही मंथ साठी, तर काय होणार आहे? चेंज होणार आहे. बट फॉर 1 इयर तर अमाऊंट चेंज होत नाही. येस. ना आता ह्याच्यासाठी अजून एक कॅल्क्युलेशनचं टाइप आहे म्हणतो मी, जिथे तुम्हाला रेट ऑफ डेप्रिशिएशन देणार नाही. दे विल नॉट गिव्ह यू रेट ऑफ डेप्रिशिएशन इन द क्वेश्चन. काही वेगळं इन्फॉर्मेशन देतात. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. डेप्रिशिएशन फॉर 1 इयर इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड लाईफ in years. Total cost minus scrap value divided by estimated life in years. हे जे येणार आहे ते डेप्रिशिएशन फॉर 1 इयर असणार आहे. ओके. टोटल कॉस्ट आय होप तुम्हाला माहित आहे. टोटल कॉस्ट मीन्स आपण ज्या व्हॅल्यूला परचेस केलेलं आहे ऍसेट ते. स्क्रॅप व्हॅल्यू मी जस्ट एक्सप्लेन केलं तुम्हाला, म्हणजे जे पूर्ण यूज केल्यानंतर ऍसेट मी कम्प्लिटली यूज केलो, 10 इयर्सचा लाईफ असेल समजा, त्याचं 10 इयर्स यूज केल्यानंतर शेवटी त्याचं जे व्हॅल्यू असणार आहे त्याला रेसिड्युअल व्हॅल्यू पण म्हणतात. स्क्रॅप व्हॅल्यू, रेसिड्युअल व्हॅल्यू, म्हणजे शेवटी जे व्हॅल्यू राहतंय त्याचं 1000 1500 रुपये 2000 रुपये, दॅट इज स्क्रॅप व्हॅल्यू. ते कॉस्ट मधून लेस करायचं आणि टोटल जेवढं आहे ते डिवाइड बाय एस्टिमेटेड लाईफ इन इयर्स. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे एवढंच लिहायचं आहे, आता पुढचं लिहायचं नाही. ओके, एवढंच तुम्हाला लिहायचं होतं. एक्झाम्पल घेतोय मी. सपोज 1,02,000 चं एक ऍसेट आहे आणि 2,000 स्क्रॅप व्हॅल्यू आहे आणि त्याचं लाईफ 10 इयर्स आहे. तर कॅल्क्युलेशन करायचं आपण. 1,02,000 मायनस 2,000, 1 लाख येत आहे, डिवाइड बाय 10. डेप्रिशिएशन विल बी 10,000 फॉर 1 इयर. कळालं का हो? हा, सगळं सर हे दिलेलं असतंय का सर क्वेश्चन मध्ये सगळं? येस. Total cost will be given in the question. Scrap value and estimated life in years will also be provided to you in the question. And depreciation for 1 year will not change. Huh? In this is SLM only. This is SLM, fixed installment method, original cost method, or set line method only. Because depreciation for 1 year will not change. प्रत्येक वेळेस हेच येणार आहे. क्वेश्चन मध्ये कळेल होनपारके. जस्ट अ मिनिट, टेन्शन घेऊ नका त्याचं. क्वेश्चन मध्ये कळेल. This amount is 10,000 amount is depreciation for 1 year. Okay, आणि हे अमाउंट चेंज होत नाही. ओके, दिस विल नॉट चेंज. बट जर फॉर फ्यू मंथ्स काढायचं असेल, दिस इज फॉर 1 इयर ना. इफ यू नीड इट फॉर 6 मंथ्स, देन अमाउंट विल चेंज. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 1 इयर साठी एवढं, 12 मंथ साठी, तर 6 मंथ साठी किती.
येस, आय होप तुम्ही इथपर्यंत येईल. कम डाऊन टू प्रॉब्लेम नंबर 9. रीड प्रॉब्लेम नंबर 9. रीड प्रॉब्लेम नंबर 9. Yes, please concentrate. On 1st of April 2016, Mrs. Poonawalla and Company, Latur, purchased equipments of rupees 50,000 against check. Okay, check दिले, पेमेंट केले, 50,000 equipments purchase केलेले. Okay, they decided to follow fixed installment method of depreciation. Okay, the life of the equipment is estimated as 8 years. Life of the estimated life of asset दिलेला आहे in years. Scrap value of the equipments at the end of its life is estimated as 2000. Scrap value पण दिलेला आहे as at the end of its life. On 1st January 2019, the entire equipment is sold for 35,000. आपण ते इक्विपमेंट सेल केलं 1st January 2019 ला. Okay, the firm closes its books of accounts on 31st of March each year. Prepare equipments account, pass journal entries for 3rd year, also calculate depreciation. Without calculating depreciation, you cannot prepare equipments account. So you definitely have to calculate depreciation. Yes, journal entries पण बघणार. तुम्हाला journal entries येतात, फक्त लिहायचं यावेळेस. अँड डेप्रिशिएशन अकाउंट विचारलेलं नाही. जेवढं विचारलेत आपण तेवढंच करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू कॅल्क्युलेट डेप्रिशिएशन अँड डू द वर्किंग. सो प्रॉब्लेम नंबर 9. लेट्स स्टार्ट. पेज नंबर किती हो? 49. पेज नंबर 49. Okay, problem number 9, page number 49. Depreciation for 1 year is equal to, तुम्ही फॉर्म्युला परत एकदा लिहायचं आहे. टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड लाईफ इन इयर्स. टोटल कॉस्ट क्वेश्चन मध्ये बघून मला सांगायचं इक्विपमेंटचं कॉस्ट किती आहे. यस प्लीज. टोटल कॉस्ट 50,000 is the total cost of equipment. Let's scrap value. ह्याच्यापेक्षा इझी काय असू शकत नाही. फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असेल डेप्रिशिएशनचं, ओके, तर फार इझी आहे.
आणि प्रॅक्टिसने होऊन जात आहे आणि फार इझी असल्यामुळे लक्षात पण लगेच राहत आहे. टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू 2000 डिवाइड बाय एस्टिमेटेड लाईफ इन इयर्स 8 इयर्स आहे. ओके, सो आय होप लिटिल बिट ऑफ मॅथ्स तुम्हाला येत आहे. 48,000 divided by 8. Can you please tell me depreciation for 1 year? Can you please tell me depreciation for 1 year? This is depreciation for 1 year. Yes, please write down. Kunal, I have not understood your query. तुम्हाला काय म्हणायचं मला कळालेलं नाहीये. ओके, आय होप इथं पर्यंत सगळ्यांचं झालेलं आहे. आता आपण वर्किंग करणार आहे. ओके, अनिकेत, ऍट द एंड ऑफ द लेक्चर मला आठवण करून द्या. आपण काय लिहितो? फर्स्ट मेथड लिहा, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. आता इथं डेप्रिशिएशनचा रेट लिहायचं नाहीये, अमाऊंट लिहा 6,000 पर ॲनम. अमाऊंट आपल्याला माहित आहे अँड 31st मार्च. येस, एकच इक्विपमेंट आहे, सोल्ड इक्विपमेंट. देन टोटल डेप्रिशिएशन ऑन 31st मार्च. कधी परचेस केलो आपण? 1 एप्रिल 2016 ला. 2016-17 3 इयर्स साठी प्रिपेअर करायचंय. 50,000 साठी परचेस केलो, 50,000 ला 1 एप्रिल मध्ये. आपण सेल 1 जानेवारी 2019 ला केलेलं आहे, तोपर्यंत काहीच नाहीये. ओके, मग करंट इयरला काही नाहीये. 31st मार्च डेप्रिशिएशन किती येणार सांगा? डेप्रिशिएशन किती येणार? हा, इथे रेट ऑफ डेप्रिशिएशन नाहीये. एक्झॅक्टली तुम्हाला अमाऊंट माहित आहे, बट हाऊ मेनी मंथ्स ते चेक करा. फॉर हाऊ मेनी मंथ्स? मी डेप्रिशिएशन विचारतोय फुलपारखे. डेप्रिशिएशन इथे लिहिलेलं आहे बघा आपण. रेट ऑफ डेप्रिशिएशन केसमध्ये वरच कॅल्क्युलेट केलो. डेप्रिशिएशन फॉर 1 इयर म्हणजे 12 मंथ साठी तेवढं डेप्रिशिएशन आहे 6,000. मग इथे 12 मंथ्सच आहेत ना, 6,000 येणार. हे किती जणांना कळालेलं आहे हो? काय जण होनपारखे तुम्ही 2,000 कुठून सांगताय मला? 1 एप्रिल टू 31st मार्च 1 इयर होणार. 1 इयरचं डेप्रिशिएशन वी ऑलरेडी कॅल्क्युलेटेड. हे समजलंय का हो? 6,000 डेप्रिशिएशन आधी हे कॅल्क्युलेशन समजलंय का सांगा मला? मला डेप्रिशिएशन फॉर 1 इयर पाहिजे होतं. आर यू अंडरस्टँडिंग? आय होप यू आर गेटिंग मी. येस, 6,000 मी डेप्रिशिएशन लेस केलो.
येस, नेक्स्ट इयर मध्ये 1 एप्रिल 17 ला ह्याचं व्हॅल्यू किती होतं? लेस करून सांगा मला. 2017-18 मध्ये आता किती आहे ओपनिंग? हां, आणि द लास्ट कॉलम मध्ये 6000 आय होप सगळ्यांनी लिहिलेलं आहे. 44,000. हां, लास्ट इयरचं, फर्स्ट इयरचं ते टोटल डेप्रिशिएशन ऑन 31 मार्च लिहा. 6000. ओके. माझ्यासोबतच लिहायचंय. हे तुम्हाला येतंय आता. हे तुम्हाला येतंय बरं का. काही येत नाही असं नाहीये. 31 मार्च 2018 ला परत डेप्रिशिएशन फॉर 1 इयर. आता ऐका ना, परत काय ओरिजिनल कॉस्टवर 10% वगैरे काही नाहीये. डायरेक्टली तुम्हाला अमाउंट माहिती आहे. हां, 12 मंथसाठीच पाहिजे ना. मग दॅट्स इट. 38,000 येतंय. 31 मार्चला डेप्रिशिएशन 6000. 1 एप्रिल 2018 ला 2018-19 ओके, लास्ट इयर आहे. इथपर्यंत आलात का बघा, चेक करा. येस. 2018-19 मध्ये सेल आहे. कॉन्सन्ट्रेट करा. 2018-19 मध्ये सेल आहे. कधी हो? 1 जानेवारी 2019 ला. मी इथे लिहितोय 1 जानेवारी 2019. मला डेप्रिसिएशन सांगा. जर हे अमाउंट तुम्ही करेक्ट सांगितलं तर तुम्हाला डेप्रिसिएशन टॉपिक इथपर्यंत तरी कळालाय असं मी समजतो. गडबड करायचं नाहीये. गडबड अजिबात करू नका. फर्स्ट आन्सर नको मला. मला करेक्ट आन्सर पाहिजे. डेप्रिशिएशन टिल 1 जानेवारी 2019. 1 एप्रिल 2018 पासून 1 जानेवारी 2019. मला जे आन्सर आले ते लिहितो. Someone is saying 35,000. Okay. 6,000 एक जण म्हणतायत. 3,000 एक जण म्हणतायत. एनिथिंग एल्स? 1 जानेवारी 2019 ला आपण सेल केलं. मग तोपर्यंतचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सो 1 जानेवारी 2019 पर्यंत डेप्रिशिएशन किती येणार? कॉन्सन्ट्रेशन लेवल फार कमी आहे. ओके, मे बी हे ऐकायला तुम्हाला थोडंसं ऑड वाटेल, पण कोणाचंच आन्सर करेक्ट नाहीये. तुम्ही कुठं चाललात मला कळत नाहीये. डेप्रिशिएशन फॉर 1 इयर किती आहे सांगा मला? डेप्रिशिएशन फॉर 1 इयर किती आहे सांगा? हर्ष, व्हेरी गुड. आता करेक्ट आन्सर आला बघा माझ्याकडे. 4,500 इज करेक्ट आन्सर. आता हर्ष सांगितले. डेप्रिशिएशन फॉर 1 इयर 6,000 आहे. म्हणजे 12 मंथसाठी 6,000 आहे. मला किती मंथसाठी पाहिजे? फ्रॉम 1 एप्रिल टू 1 जानेवारी 2019. 1 जानेवारी 2019 आहे. दॅट मीन्स 31 डिसेंबर पर्यंतच घ्यायचं. जानेवारी घेऊ शकत नाही मी. कारण 1 जानेवारी पर्यंतच आहे. Then calculate from 1st April to 31st of December. How many months? कॅल्क्युलेट करा. एप्रिल, मे, जून, डिसेंबर पर्यंत जायचंय. मला सांगा. इथं पण चुकतायत काही जण. इथं पण चुकतायत. एप्रिल टू डिसेंबर किती मंथ्स होतात? हे कॅल्क्युलेट करण्यामध्ये पण चुकताय तुम्ही. गडबड करू नका. मला आज काय झालंय कळत नाहीये तुम्हाला. मी लिहितो बरं का. हे कॅल्क्युलेट करा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर,
अँड डिसेंबर हे कॅल्क्युलेट करा 1 2 3 असं. वन टू थ्री तर आय होप ते मी लिहिण्याची गरज नाहीये, तरी मी लिहितो कारण आज तुमचे आन्सर्स बघून मला असं वाटतंय की मी फर्स्ट डे आहे डेप्रिशिएशनचं. तुम्ही आज कॅलेंडर बघा बरं का प्लीज. एप्रिल टू डिसेंबर तुम्ही जर 8 मंथ्स वगैरे आन्सर देत असेल, तर माझ्याकडून मी काय करू शकत नाही. मी एवढंच करू शकतो. हे मॅक्सिमम आहे बघा हे. हे मी बोर्ड दाखवलं बघा, हे मॅक्सिमम आहे मी जे काय करू शकतो ना, मॅक्सिमम मी एवढं करू शकतो. ओके. ते पण मला मला आठवत नाही मी 11th बॅचमध्ये असं केलेलं. ओके. 1 जानेवारी म्हणजे मी जानेवारी मंथ तर घेऊ शकत नाही कारण 1 जानेवारीपर्यंत डिसेंबरपर्यंत घ्यायला पाहिजे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 9 मंथ्स होतात. 9 मंथ्सचं डेप्रिशिएशन पाहिजे होतं मला. ओके. 6000 हे 12 मंथ्सचं आहे. 9 मंथ्सचं डेप्रिशिएशन किती? हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येतंय का हो? 12 मंथ्ससाठी 6000 आहे तर 9 मंथ्ससाठी किती? दिगंबर तुमचं कॅल्क्युलेशन रॉंग आहे. हे किती आहे ते सांगा ना मला? 4500. ओके. आय होप सगळ्यांना येतंय क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्यांना येत नाही त्यांनी असं करायचं. ओके. असं केलं तर येतंय. x इज इक्वल टू 6000 इंटू 9/12 दॅट इज इंटू 3/4. इथून कॅल्क्युलेशन तुम्हाला येत आहे. आय होप. 4500 हे डेप्रिशिएशन आहे 1 जानेवारीपर्यंत. लास्ट कॉलममध्ये लिहू नका बिकॉज 31 मार्चला नाही येते. ओके. येस. मग मला बुक व्हॅल्यू सांगता का हो? हे तर तुम्ही पेन्सिलनी प्लीज लिहा फॉर 9 मंथ्स म्हणून. इथे या कॉलममध्ये कुठेतरी लिहा. पेन्सिलनी लिहा. ऍक्च्युली गरज नाही येते, बट अदरवाईज नंतर असं होईल तुमचा रिस्पॉन्स बघून मला असं वाटतंय, तुम्ही म्हणणार सर चुकीचं शिकवलेत, आम्ही 12 मंथ्सच घेणार 6000. असं व्हायचं कुठेतरी ते. ओके. आपल्याला तसं नको. बुक व्हॅल्यू किती आहे ते सांगता का लेस करून? 38,000 मायनस 4,500. 38,000 मायनस 4,500. 33,500. ओके. सेलिंग प्राइस किती आहे? क्वेश्चन मध्ये बघावं लागतं त्यासाठी. कितीला सेल केलो आपण? 35,000 ला सेल केलं. 33,500 बुक व्हॅल्यू आहे. सेलिंग प्राइस 35,000 आहे. प्रॉफिट आहे का लॉस आहे? 33,500 बुक व्हॅल्यू असलेलं इक्विपमेंट आपण 35,000 ला सेल केलो. प्रॉफिट आहे हा 1,500. निगेटिव्ह लिहायचं नाही प्लीज तिथं. ओके. निगेटिव्ह लिहू नका. प्रॉफिट 1,500 आहे. कसं आलं 35,000 मायनस 33,500. 33,500चं इक्विपमेंट आपण सेल केलं 35,000 ला. प्रॉफिट आहे 1,500.
ओके. आता वर्किंग तर तुम्हाला कळालंय. कॅन यू प्रिपेअर इक्विपमेंट अकाउंट? कॅन यू प्रिपेअर इक्विपमेंट अकाउंट? तुम्ही इक्विपमेंट्स अकाउंट प्रिपेअर करू शकता का? इक्विपमेंट्स अकाउंट. डेप्रिशिएशन अकाउंट विचारलेलं नाहीये. तुम्ही या वर्किंग वरून इक्विपमेंट्स अकाउंट प्रिपेअर करू शकता का? येस, मग करायचं आहे. व्हेरी क्विकली. मी करणार नाहीये. लिहा इन द बुक्स ऑफ मेसर्स पुनावाला अँड कंपनी इक्विपमेंट्स अकाउंट डेबिट क्रेडिट लिहा. डेट पर्टिक्युलर्स JF रुपीज, डेट पर्टिक्युलर्स JF रुपीज. वर्किंग वरून करायचंय. मी सोल्युशन करणार नाहीये. ओके, तुम्हाला करायचंय. व्हेरी क्विकली. येस, कोणाचं कंप्लीट झालंय का इक्विपमेंट्स अकाउंट? डेप्रिशिएशन अकाउंट करायचं नाहीये. दे आर नॉट आस्क्ड अस डेप्रिशिएशन अकाउंट. प्लीज डू नॉट प्रिपेअर डेप्रिशिएशन अकाउंट.
किती रनचा झालाय हो? काही जण डन म्हणतात. व्हेरी गुड. आतापर्यंत व्हायला पाहिजे हो. चेक करा. मी पण तुमच्यासोबत सोल्युशन केलेलं आहे. हा, मी काय चुकलो का सांगायचंय? मी काय चुकलेलं आहे का? इज देअर एनिथिंग रॉंग इन माय सोल्युशन? हा, प्रॉफिट झाला तर कुठं लिहायला पाहिजे? ऍसेट अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट. गडबडीत क्रेडिटला लिहू नका. सर प्रॉफिटला तर इन्कम गेन, प्रॉफिटला तर क्रेडिट बॅलन्स असतं ना सर. मग तुम्ही कसं का डेबिटला लिहिलात? अहो त्या ऍसेट अकाउंटच्या, इक्विपमेंट अकाउंटच्या डेबिटला आहे. ओके, प्रॉफिटला मी क्रेडिटच केलेलं आहे. टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. हे इक्विपमेंट अकाउंट समजलं नाही असं कोण आहे का आपल्या क्लासमध्ये? म्हणजे मी सगळे लेक्चर केलो सर, बट हे इक्विपमेंट अकाउंट समजलं नाही. एनीवन? हा, सगळे लेक्चर केलेले असतील तर, अदरवाईज समजलं नसेल तर मग ते करेक्टच आहे. येस. अजून त्यांनी काय विचारले तो आपल्याला? क्वेश्चन काय बघा, इक्विपमेंट विचारले, इक्विपमेंट अकाउंट केलो. जर्नल एंट्रीज फॉर थर्ड इयर विचारलेत अँड कॅल्क्युलेट डेप्रिशिएशन. कॅल्क्युलेट पण केलो डेप्रिशिएशन. आता जर्नल एंट्रीज फॉर थर्ड इयर विचारलेत. फक्त थर्ड इयर साठी जर्नल एंट्रीज करायचं. थर्ड इयर म्हणजे वर्किंग मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, 2018-19 हे थर्ड इयर आहे. तुम्हाला दिसतंय का बघा? 2018-19 मध्ये जे एंट्रीज आहेत तेवढेच करायचे थर्ड इयर मध्ये. कळालं का हो? हॅव यू अंडरस्टूड दिस? थर्ड इयर साठी फक्त जर्नल एंट्रीज करायचे, कम्प्लीट नाही. मग तुम्ही आता वर्किंग बघून पण करू शकता ते थर्ड इयरची एंट्रीज, और अकाउंट बघून पण, इक्विपमेंट्स अकाउंट बघून पण करू शकता. मी दोन्ही वेनी सांगतो तुम्हाला. ओके, एका वेनी आपण एंट्रीज करू, सेकंड वेनी पण कसं करायचं हे नंतर सांगतो. चालेल का? आधी आपण इक्विपमेंट्स अकाउंट बघून करायचं का? थोडंसं सोपं जात आहे. एंट्रीज कसं असतात मी तुम्हाला सांगू का? रीड करायचं कसं, म्हणजे तुम्हाला फार इझी वाटेल. येस, इथं बघा स्क्रीनवर हे असं रीड करायचं असतं. एंट्री एरो दिसतंय का? फर्स्ट एंट्री बघा, इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आहे, असं रीड करायचं. हे डेबिटचे.
आणि क्रेडिटचे कसं रीड करायचं, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. आणि हे एंट्रीज तर मी एक्सप्लेन केलेले आहेत तुम्हाला. आय होप यू रिमेंबर एंट्रीज. येस. हा, फार दिवस झाले तुम्ही जर्नल प्रिपेअर केलेलं नाहीये. लिहायचंय. परत एकदा तुम्ही लिहू शकता इन द बुक्स ऑफ मेसर्स पुनावाला अँड कंपनी म्हणून, त्याच्या खाली जर्नल और जर्नल एंट्रीज किंवा जर्नल ऑफ मेसर्स पुनावाला अँड कंपनी असं लिहिलं तरी चालेल, नो इश्यूज. जर्नल ऑफ मेसर्स पुनावाला अँड कंपनी. आठवतात का कॉलम्स? ओनली फॉर थर्ड इयर विचारलेलं आहे. काही जणांना कॉलम्सच आठवत नाहीये. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. करा, मिनिमम 1 पेज तर लागेल मला. रुलिंग करा, 1 पेज फॉर 1 पेज. आठवलं का नाही कॉलम्स वगैरे? का विसरलाच जर्नल? नाही ना? अकाउंट हे एक सब्जेक्ट असा आहे ना, तुम्ही मागचं काहीच विसरू शकत नाही. कारण सगळं ते मागच जावं लागतंय. जर्नल, लेजर. मी तुम्हाला सांगतो 12th ला पण जर्नल लेजरच आहे. पण टॉपिक वेगळे असतात ते. आता डेप्रिशिएशन टॉपिक आहे, बट डेप्रिशिएशन मध्ये पण जर्नल एंट्रीज असणार आहेत. त्याचं लेजर करावं लागणार आहे. मग ते जर्नल लेजर जे बघितलं आपण ते बेसिक्स आहे. ओके? विदाउट विच यू कॅनॉट लर्न अकाउंट्स. ओके? मला असं कळत आहे काही जण लिहितच नाहीयेत. ओके? ज्यांनी पण लिहित नाहीयेत, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही फेल होण्याच्या जवळ चाललात. ओके? मे बी तुम्ही 11th फेल होणार नाही. चुकून पास झालात. 12th पण चुकून पास झालात. तुमच्यामधले भरपूर जण ऑलमोस्ट सगळेजण सीए करणार आहेत. मग तिथं अवघड होतंय बरं का. तुम्ही प्रॅक्टिस केला नाहीत, लिहिला नाहीत, तिथं चालत नाही. प्रोफेशनल कोर्स आहे ते. ओके? 11th-12th सारखं नसतंय. येस. थर्ड इयरमध्ये थर्ड इयरमध्ये बघा, कुठं बघायचं सर? आता मी इक्विपमेंट अकाउंट वरून सांगतो तुम्हाला. फर्स्ट काय हो? 1 एप्रिल डेट बघा. 1 एप्रिल 2019 आहे. 1 एप्रिल 2019 ला टू बॅलन्स ब्रॉट डाउन आहे. बॅलन्सिंगचं एंट्री करायचं असतंय का? हा, मी एकदा सांगितलं असेल तुम्हाला. बॅलन्सिंगचं एंट्री करायचं असतंय का? नो. बॅलन्सिंगचं एंट्री नसतंय, जर्नल एंट्री. ओके? असं करायचं नाही इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बॅलन्स ब्रॉट डाउन असं नसतंय. आय होप यू आर गेटिंग मी. बॅलन्सिंगचं एंट्री नसतंय. ओके? हां, मग 1 एप्रिलचं 38,000चं एंट्री येणार नाही. मग त्यानंतर 1 जानेवारीला काय झालं हो? सेल झालेलं आहे. मग सेल नंतर डायरेक्टली सेल करू शकत नाही. तोपर्यंत आपल्याला काय घ्यावं लागेल? डेप्रिशिएशन. मग इथं आहे बघा डेप्रिशिएशन. ह्याची एंट्री कसं रीड करणार तुम्ही? डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. इथे इक्विपमेंट अकाउंट आहे. हे इक्विपमेंट अकाउंट आहे. ओके? डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट ऑन 1 जानेवारी 2019. हां, आय होप सगळ्यांना प्रेझेंटेशन वगैरे माहित आहे. डेप्रिशिएशन अकाउंट सॉरी टू इक्विपमेंट अकाउंट. Amount is rupees 4,500. Yes, narration being depreciation charged. काही जणांचं कसं असतंय, डेप्रिशिएशन टॉपिक होतं, पण डेप्रिशिएशनचं स्पेलिंगच येत नाही. असं प्रॉब्लेम असतं काही जणांचं.
हा, पर्टिक्युलर कॉलम मध्ये अंडरलाईन आठवतंय का जर्नल? थोडं तरी आठवायला पाहिजे. तर अवघड आहे. विदाउट जर्नल काहीच करू शकत नाही आपण, जर्नल लेजर सोडून. वन लाईन ब्लँक सोडून अंडरलाईन करा शक्यतो. हे अंडरलाईन वन लाईन ब्लँक सोडून करायला पाहिजे तुम्ही. 2 एंट्रीज मध्ये वन लाईन ब्लँक पाहिजे. वन लाईन ब्लँक सोडून अंडरलाईन केला तर लगेच मग नेक्स्ट एंट्री करता येते. येस, 1 जानेवारीला आपण सेल केलं होतं, पण तोपर्यंत आपण आधी काय करतो, टिल दॅट डेट वी रेकॉर्ड डेप्रिशिएशन. सो वी मेड एंट्री फॉर द सेम. नाउ सेलची एंट्री. सेल केल्यानंतर बँक बॅलन्स वाढलाय. दिसतंय का बघा? बँक बॅलन्स वाढलेलं दिसतंय का? हर्ष, व्हिडिओ ऑफ करा प्लीज. इक्विपमेंट अकाउंटच्या क्रेडिटला दिसतंय का बघा? बाय बँक अकाउंट. म्हणजे एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. येस, प्लीज राईट डाऊन. हा, कंबाईन एंट्री करायचं का हो? काही जण ते प्रॉफिट पण ह्याच्यामध्येच घ्या म्हणतात. कंबाईन एंट्री करू शकतो, बट मी वेगवेगळं घेतो. नको. कंबाईन एंट्री मी तुम्हाला सांगितलं होतं, बट आता नको. ओके. बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट्स अकाउंट. थोडंसं हे सोपं जात आहे वेगवेगळं. हा, कंबाईन पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. मी सांगतो वाटल्यास, टेन्शन घेऊ नका. 35,000 ला सेल केलो ना. बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट्स अकाउंट. नरेशन काय लिहायचं? बिंग इक्विपमेंट सोल्ड. बिंग इक्विपमेंट्स सोल्ड. $33,500 ला सेल केलो का आपण? होनपार्के कितीला सेल केलेलं आहे बघा? 35,000 ला सेल केलो ना आपण. होनपार्क एकदा चेक करा तुम्ही, काय चुकीचं सांगताय का? हा, 35,000 ला सेल केलेलं आहे. ओके. येस. येस. नेक्स्ट, सेल केल्यानंतर काय झालं? प्रॉफिट झालं. प्रॉफिटची एंट्री बघा इथं. काय केलात? इक्विपमेंटच्या डेबिटला टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. मग एंट्री काय होणार? इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. 1 January 2019. इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. येस. हे कळालं का सांगावं? हे एंट्री फार इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिटची एंट्री. इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. हे जर्नल एंट्रीज बाउन्सर चाललेत का? कधीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मी सांगितलं का नाही जर्नल एंट्रीज कधी तुम्हाला? आठवतंय का नाही? अहो, सगळ्यांनीच आन्सर द्यायचंय. काही स्पेसिफिक स्टुडंट आन्सर देत आहेत. जर्नल एंट्रीज कधीतरी ऐकलेल्या आहेत का नाही तुम्ही? का ऐकलेलंच नाही? मी आजच सांगतोय का? डेप्रिशिएशनचे एंट्रीज, डेप्रिशिएशन टू ॲसेट, सेल केल्यानंतर बँक टू ॲसेट, प्रॉफिट लॉसचे. फर्स्ट टाइम चालू आहे का? नाही ना? हां. मग आय थिंक तुम्ही लिहिताय त्यामुळे थोडंसं शांत आहे असं वाटतंय मला.
येस. being profit earned on sale of equipment. Being profit earned on sale of equipment. हे झालं 1 जानेवारीला एंट्रीज. ओके, डेप्रिशिएशन घेतलो, देन सेल केलो, देन प्रॉफिट पण झालं, सगळे एंट्रीज केलो. एवढंच करायचं का एंट्रीज, का काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय? थर्ड इयर मध्ये एवढेच एंट्रीज होणार का 2018-19 मध्ये? एवढंच एंट्रीज करायचं? बघा वाटलं इक्विपमेंट अकाउंट चेक करा. व्हेरी गुड होम पार्क. थोडंसं डोकं लावायचंय. बाकीचे एवढेच एंट्रीज करायचं का? टोटल करायचं? हो, टोटल वगैरे ते नंतर. हो, टोटल नाही विचारतो मी, एंट्रीज विचारतो. एंट्रीज एवढेच इनफ. 31 मार्चला काय करतो का आपण? 31 मार्चला काय करायचं? सर आम्ही विसरलो सर. बॅलन्सिंग? ओ बॅलन्सिंग कुठं करणार हो? जर्नलचं बॅलन्सिंग असतंय का? असं का करताय हो? जर्नलमध्ये कुठं बॅलन्स? व्हेरी गुड भाग्यश्री. काय अनिकेत, क्लोज करायचं म्हणजे काय करायचं म्हणताय? व्हेरी गुड कुणाल. अनिकेत, क्लोज करायचं म्हणजे काय करायचं म्हणतात? टोटल करू का? 31 मार्चला क्लोज करायचं म्हणजे काय करायचं? एंट्रीज झालेले नाही ना. 31 मार्चला डेप्रिशिएशन आपण ट्रान्सफर करत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आठवतंय का? आणि आता हे जे प्रॉफिट झालंय, प्रॉफिट आणि लॉस काही असू दे, ते पण आपण काय करायचंय? ट्रान्सफर करायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. लक्षात घ्या. हे दोन्ही पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. हा, आधी काय करू दे सर, काहीही करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी प्रॉफिट जे झालंय ते ट्रान्सफर करतोय. कसं करायचं बघा. आधी इथं प्रॉफिटला काय केलात तुम्ही? प्रॉफिटला काय केलेलं आहे? प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेटला क्रेडिट केलात. ट्रान्सफर करताना त्याला डेबिट करायचं. ट्रान्सफर करताना त्याला डेबिट करायचं. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी जरी पी एंड एल अकाउंट लिहिलो पुढून, तरी तुम्ही असंच लिहायचं. प्रॉफिट और लॉस काही होऊ दे, इट शुड बी ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस, नरेशन काय येणार? बीइंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट्स transferred to P&L account. सर तुम्ही प्रॉफिटला आता डेबिट केलं की ट्रान्सफर केलो मी ते P&L ला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला गेलंय आता ते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेक्स्ट टॉपिक मध्ये कळतंय तुम्हाला. फायनल अकाउंट असतंय. फायनल अकाउंट करतो आपण तेव्हा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करत असता, नेट प्रॉफिट. मग त्याच्या क्रेडिटला गेल्या म्हणजे ते क्रेडिट सर सगळं इन्कमच असतं, इन्कम प्रॉफिट वगैरे. आपण तिथं ट्रान्सफर केलो. येस, प्रॉफिटचं तर एंट्री केलो. डेप्रिशिएशनचं ट्रान्सफर एंट्री तुम्ही सांगणार का हो? येस प्लीज टाइप करा, मी वेट करतो. शॉर्ट मध्ये टाइप करा आणि मला सांगा. डेप्रिशिएशनचं ट्रान्सफर एंट्री पाहिजे मला. P&L ला ट्रान्सफर करायचं.
व्हेरी गुड. होम पार्क एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. आणि काही डेबिट कशाला करायचं? अमाउंट चुकीचं सांगितलं तुम्ही. अनिकेत, डेप्रिशिएशनचा अमाउंट किती आहे बघा. व्हेरी गुड हर्ष. मी P&L ला ट्रान्सफर केलेलं नाहीये हर्ष. ओके. आपल्याला P&L ला ट्रान्सफर करायचंय. आय थिंक डेबिट चुकलात तुम्ही. अहो आठवतंय का? डेप्रिशिएशन अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही बाय P&L लिहित होतात. मग एंट्री काय होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. बघा आधीचे सगळे प्रॉब्लेम डेप्रिशिएशन अकाउंट काढा. क्रेडिटला आहे बघा बाय P&L बाय P&L. म्हणजे एंट्री काय होते असं रीड करायचं असतं P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. अमाउंट किती? करंट इयरचं डेप्रिशिएशन बघा वर घेतलेलं आहे तुम्ही 1 जानेवारीला. तेवढंच आहे. 4,500. काही जण अमाउंट पण वेगळंच सांगत होते. त्या वर्षाचं जेवढं पण डेप्रिशिएशन आहे सगळं ट्रान्सफर करायचं. आता इथं तर एवढंच आहे आपल्या क्वेश्चन म्हणजे आपल्या आन्सरमध्ये. त्यामुळे मी 4,500च ट्रान्सफर केलं. बिंग बॅलन्स ऑफ म्हणा, हे असं नको. बिंग डेप्रिशिएशन ट्रान्सफर नको. बिंग बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट ट्रान्सफर्ड टू P&L अकाउंट. कारण कधी-कधी कसं असतंय, एकदा डेप्रिशिएशन नसतंय. 2 वेळा असतंय. म्हणजे सेलचं वगैरे वेगळं, 31 मार्चचं वेगळं. त्यामुळं हे वर्डिंग थोडंसं करेक्ट आहे. बॅलन्स ऑफ डेप्रिशिएशन अकाउंट ट्रान्सफर्ड टू P&L अकाउंट. हां. आत्ता एंट्रीज झालेल्या आहेत. ज्यांना पण टोटल करायचं त्यांनी करा. ओके. जर्नलचं टोटल करतात काही जण. करायला पण पाहिजे. सगळ्यांनीच करायला पाहिजे. चांगली सवय आहे. 47,000 म्हणतायत बघा. 2-3 जण कन्फर्म करा मग मी लिहितो तिथं. एक जण म्हणतंय 45,500. बघा कुठं चुकलात तुम्ही आता. मला माहित नाहीये जर्नलचं टोटल. ते 47 करेक्ट आहे का हो? एक जण नो म्हणताय. ओ बघा हो. कुणाल तुम्ही एकदा चेक करा बरं का. लगेच नो म्हणू नका. बाकीचे सगळे 47,000 म्हणतायत. एकदा चेक करा टोटल. इथं समोर आन्सर पण आहे बघा.
हा, तुमचं एंट्री वगैरे कुठं रॉंग झालं असेल अमाऊंट वगैरे, तर समोर आहे सोल्युशन. गडबड करू नका प्लीज. 4500 आहे, 35,000, 1500, देन 1500, देन 4500. हा, मी फार क्लिअरली आणि ब्लंटली सांगतो, जर तुम्ही आजच्या आज हे रिवाइज केला नाहीत आणि होमवर्क केला नाहीत, तर तुम्हाला हे काहीच कळणार नाहीये नंतर. ओके, आज कसं तुम्ही फ्लो मध्ये आहात, तुम्हाला सगळं कळालं. ओके, आफ्टर फ्यू डेज जर तुम्ही चेक केलात, तुम्हाला येत नसणार आहे. येस. ओके, येस. मी वर्किंग वरून एकदा एंट्री सांगू का हो तुम्हाला? वर्किंग वरून पण सांगतो मी एकदा. वर्किंग बघा, ऑब्झर्व करायचंय. फक्त थर्ड इयरचे विचारले. ओपनिंग बॅलन्स एंट्री करतो का आपण? हो, कॉन्सन्ट्रेट करा. लास्ट 2 मिनिट्स आहे, लास्ट 2 मिनिट्स. बॅलन्स एंट्री करायचं नाही. त्यानंतर डेप्रिसिएशन घेतलेलं आहे. फर्स्ट जानेवारी 2019 ला सेल केलो, तेव्हा डेप्रिसिएशन घेतलो. अनिकेत वेट करा. डेप्रिसिएशनची एंट्री काय करणार? डेप्रिसिएशन टू इक्विपमेंट अकाउंट 4500 चेक करा, आहे एंट्री आहे का? हा, हे बुक व्हॅल्यूचं एंट्री करायचं नसतं परत. बुक व्हॅल्यूचं एंट्री करायचं नाही. ओके, हा, आणि हे लास्ट कॉलम मध्ये लिहायचं नव्हतं. मी काहीतरी सांगताना लिहिलेलं असेल. 4500 डेप्रिसिएशन 1 जानेवारीला 31 मार्चला नाहीये. बुक व्हॅल्यूचं एंट्री करायचं नाही, सेलिंग प्राइसचं करायचं. सेल व्हॅल्यू, सेलची एंट्री काय? बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट 35,000 आहे बघा एंट्री. त्यानंतर प्रॉफिट झालं, प्रॉफिटची एंट्री काय? प्रॉफिटला क्रेडिट करतो आपण आणि इक्विपमेंटला डेबिट. इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट. हे एवढं झालं की झालं म्हणायचं नाही. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट ट्रान्सफर करायचं P&L ला, डेप्रिसिएशन ट्रान्सफर करायचं P&L ला. आधी मी प्रॉफिटचं सांगतो. प्रॉफिटला आधी आपण क्रेडिट केलेला असतो. मग आता काय करायचं? डेबिट. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट अकाउंट डेबिट, इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू, म्हणजे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट म्हणतो मी. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट. अँड देन डेप्रिसिएशनला आधी डेबिट केलेलं आहे बघा, तुम्ही आधी डेबिट केलेलं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट असं एंट्री केला तुम्ही. ट्रान्सफर करताना क्रेडिट करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट 4500. 47,000 जर्नलचं टोटल झालेलं आहे. आय होप तुम्हाला एंट्रीज आले. दिस इज प्रॉब्लेम नंबर 9. ओके, आजच्या आज हे रिवाइज करायचं, रिसॉल्व्ह करा म्हणतो मी. तर रिसॉल्व्ह करा आणि नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे हे होमवर्क आहे. आजच्या आज केलं तर समस्या, अदरवाईज समजत नाही. ओके, तरी मटेरियल आहे बघा, मटेरियल्स आणि वेजेस म्हणलेत फर्निचरसाठी. म्हणजे फर्निचरसाठी मटेरियल लागतं ना हो, ते प्लायवूड वगैरे, सनमाईक. आणि वेजेस म्हणजे त्यांना मजुरी द्यावं लागतं. ज्यांना काम करते त्यांना वेजेस द्यावं लागतात. मजुरी म्हणतो आपण त्याला. ओके, एवढं टोटल करायचंय. 72,000 प्लस 32,000 घ्यायचं. कळालं का? हा, फर्निचरचं कॉस्ट घेताना तेवढं घ्या. हा, हे करून यायचंय. कळालं का? का नाही हो? प्रॉब्लेम नंबर 10 होमवर्क आहे. त्यांनी काय काय विचारलेत बघा, तेवढंच करायचं. ओके, जेवढं विचारलेत तेवढं, आणि गडबड करायचं नाही. मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे आणि डेप्रिसिएशन फॉर 1 इयर कॅल्क्युलेट होतं इथं. मग किती मंथ साठी आहे बघायचं. आपलं काही करू नका तुम्ही प्लीज. स्वतःला वाटेल तसं करू नका. डेप्रिसिएशन फॉर 1 इयर कॅल्क्युलेट करा. किती मंथ साठी आहे बघा. मी एवढंच हिंट दिलेलं आहे. ओके, प्रॉब्लेम नंबर 10 होमवर्क आहे. आता आय थिंक सगळेच तुम्ही करू शकता. ओके, आधी पण मी होमवर्क दिलो होतो. प्रॉब्लेम नंबर 10 जर तुम्ही होमवर्क केलात तर मेथड नंबर 1 कम्प्लीट होत आहे. ओके, मेथड नंबर 1 कम्प्लीट होत आहे. बाकी तुम्ही करायचं काय क्वेरी असेल तर मला विचारा. ओके, टुमॉरो वी विल स्टार्ट विथ मेथड नंबर 2. ओके, मी हे होमवर्कचं प्रॉब्लेम जरा डिस्कस करतो. हे सगळेच
आधीचं पण मी होमवर्क दिलेलं, हे केलात का तुम्ही प्रॉब्लेम नंबर 11 अँड 12? 11th अँड 12th केलात का? ह्याच्यामध्ये कोण मला क्वेरीज विचारणार नाही. दॅट मीन्स तुम्ही होमवर्क केला नाही. मी क्लिअरली सांगतो तुम्हाला. ज्यांनी होमवर्क करतात त्यांना क्वेरी यायलाच पाहिजे. हां, काही जण असं असतील ज्यांना क्वेरी आला नाही होमवर्क करून पण. बट ज्यांनी केलेत होमवर्क शक्यतो क्वेरी यायला पाहिजे. ओके. हे पण प्रॉब्लेम नंबर 11 अँड 12th होमवर्क आहेत हां. काय क्वेरी असेल तर मला विचारायचंय. ओके. येस, दिस इज इट फॉर टुडे.